थँक्यू मला सोडलं तुम्ही. मोक्षाच्या घरी पूजा आहे, तुम्ही पण या ना उद्या. ऍक्च्युली मला यायला आवडलं असतं, पण माझ्या घराचं शिफ्टिंग चालू आहे ना, त्यामुळे जर अवघड आहे. थोडा वेळ तरी येऊन जा. बाबांचे स्टुडंट आहात ना तुम्ही, मग तुम्ही आलंच पाहिजे. नाही, मी प्रयत्न करतो, बघू. अहो नाही, काय म्हणताय, बाबांची सिक्युरिटी जबाबदारी तुमच्यावर आहे ना, मग ते यावंच लागेल. हो बरोबर आहे, मग यावंच लागेल. चालेल, मी निघतो. आणि उद्या पूजेला यायचंय म्हणल्यावर कुर्ता घ्यायला हवा ना नवीन. कुर्ता घ्यायचंय का तुम्हाला? मग एक काम करा, शिवाजी चौकात एक न्यू फॅशन नावाचं दुकान आहे, छान कुर्ते मिळतात, तिकडे जा. ओके, नोटेड मॅम. नक्की तिथनच कुर्ता घेतो. अरे बापरे, हा तर पोलीसवाला आहे वाटतं. येतो. विश्वंभर सरांच्या केस संबंधित ज्या मुलीच्या मी शोधात आहे ती मुलगी हीच तर नाही आहे ना? काय झालं? मॅडम, या बंगल्यामध्ये नक्की कोण कोण राहतं? माझी बहीण मोक्षा, तिचे सासू सासरे आणि तिचा नवरा कार्तिक. म्हणजे कार्तिक सध्या US ला आहे. तुम्ही इथे एका मुलीला कामावर ठेवलंय का? हो, ठेवलंय. ओके, मला तिला भेटायचंय. यांना वैशालीला का भेटायचंय? हे आत आले आणि त्यांनी शिरीष काकांना बघितलं तर? हॅलो, भेटवताय ना? हे बघा, मला माहितीये बाबांवर जो हल्ला झाला त्याबद्दल चौकशी करताय तुम्ही, पण बिचारी गरीब मुलगी होती, नका घेऊ तिच्यावर संशय. नाही, संशय घेत नाहीये, पण कसं आहे, चौकशी करणं आमचं काम आहे ना. मी तिला बेसिक काही प्रश्न विचारेन आणि समाधानकारक उत्तर मिळालं तर आय विल बी फाईन. बरं, या.